प्रॉब्लेम नंबर 7, पेज नंबर 59. काय म्हणलं बघा. सतीश अँड प्रमोद आर पार्टनर्स, प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. यू हॅव टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट अँड नेट प्रॉफिट ओनली. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला बॅलन्स शीट काढायची नाही. इथं फक्त तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलं हो? फक्त ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट एवढे दोनच अकाउंट आपल्याला इथं काढायचे आहेत. आता ट्रायल बॅलन्स मध्ये काय दिले बघा. ट्रायल बॅलन्सेस मध्ये ऍसेट सुद्धा देऊ शकतात, पण आपल्याला फक्त त्याचे इफेक्ट टाकायचे लक्षात घ्या. राईट. सो म्हणून बघा, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019. स्टॉक परचेसेस, वेजेस, इन्शुरन्स, अनप्रोडक्टिव्ह वेजेस, वेअरहाऊस रेंट, कॅरेज आउटवर्ड, सेल्स रिटर्न, एक्सपोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी, डेटर्स, इन्व्हेस्टमेंट, फॅक्टरी रेंट आणि पोस्टेज, असं सगळं आपल्याला डेबिट बॅलन्सेस दिलेले आहेत. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये काय काय दिले बघा. सेल्स, डिव्हिडंड, परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हे परचेसेस मधून मायनस होते म्हणून मी ह्याला इथं स्टार मार्क करतो. सेल्स रिटर्न हे सेल्स मधून मायनस होते म्हणून सेल्सला पण स्टार मार्क करून घेतो. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, 10% बँक लोन. आता लक्षात घ्या, ही हिडन ऍडजस्टमेंट आहे, लक्षात घ्या. सो म्हणून ह्याला मी टिक मार्क करतो. कधी पण लक्षात घ्या, पर्सेंटेजचं साईन दिसलं की अलर्ट करायचं आपल्या माइंडला. सो विथ इफेक्ट फ्रॉम 1/7/2018. त्याच्यानंतर अदर रिसिट्स 1,000 रुपये. अशा पद्धतीने हे आपल्याला ट्रायल बॅलन्स देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट्स मध्ये काय काय म्हणलं बघा. ऍडजस्टमेंट मध्ये म्हणलंय क्लोजिंग स्टॉक इज अ व्हॅल्यूड ॲट ₹15,400. सिंपल ऍडजस्टमेंट आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस. वेजेस वरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून मी ह्या वेजेसला इथं स्टार मार्क करून घेतो. त्याच्यानंतर क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹800 अँड मेंटेन आरडी ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. सो इथं सन्ड्री डेटर्स वरती ऍडजस्टमेंट आलेली आहे म्हणून मी सन्ड्री डेटर्सला पण टिक मार्क करून घेतो. त्याच्यानंतर बॅड डेट्स, जुन्या काही बॅड डेट्स आपल्याला दिलेल्या नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹1,800 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. ही ऍडजस्टमेंट मी तुम्हाला शिकवलेली आहे. दुसऱ्या का तिसऱ्या नंबरच्या प्रॉब्लेम मध्येच ही तुम्हाला ऍडजस्टमेंट शिकवलेली आहे. सो ही ऍडजस्टमेंट सगळ्यांना जमलीच पाहिजे. त्याच्यानंतर 5 नंबरची ऍडजस्टमेंट होती गुड्स ऑफ ₹2,000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड ऑन 31st March 2019 बट नो एंट्री इज पास्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. या एंट्रीचा अर्थ होतो की आपण वस्तू विकल्यात, लक्षात घ्या, 31 मार्चला, पण त्याची एंट्री झालेली नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, सेल झालाय, सोल्ड केले म्हणजे वस्तूचा सेल झालाय, लक्षात घ्या, पण एंट्री नाही केली, रेकॉर्ड नाही केलं. मग काय करायचं सर? काही नाही, रेकॉर्ड करून टाकायचं आपल्याला. सो अनरेकॉर्डेड सेल झाला. काय झाला हा? रेकॉर्डेड सेल झाला हा, लक्षात घ्या. म्हणून सेल वरती ह्याचा परिणाम होईल, याची ऍडजस्टमेंट, आणि डेटर्स वरती पण लक्षात घ्या याचा इम्पॅक्ट होईल. ठीक आहे. आणि मी तुम्हाला मागच्या प्रॉब्लेम मध्ये सिक्वेन्स लिहून दिला होता की ज्यावेळेस अनरेकॉर्डेड सेल प्रश्नामध्ये येतो त्यावेळेस पहिला प्रेफरन्स कुणाचा लागतो? अनरेकॉर्डेड सेलचा पहिला प्रेफरन्स लागतो. ठीक आहे. तर याचा आपल्याला काय करायचं हो? ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढायचं आहे. सो फटाफट ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे फॉर्मॅट तुम्ही बनवायचे नसतील बनवले तर माझे फॉर्मॅट्स रेडी आहेत. आणि ज्यांनी प्रॉब्लेम हा सोडवलेला आहे, लक्षात घ्या, त्यांनी हा प्रॉब्लेम फक्त ऑब्झर्व करायचा आहे की आपलं कुठं कुठं बरोबर आलंय आणि काय काय बरोबर आलंय. आणि जिथं जिथं चुकलं असेल तिथं लक्षात घ्या तुम्हाला याचं करेक्शन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो मी हा प्रॉब्लेम इथं तुमच्या समोर स्क्रीन शेअर करत आहे. दिसतीये का सगळ्यांना स्क्रीन? हो सर. सो इथे हेडिंग टाकतो मी प्रॉब्लेम नंबर 7 इन द बुक्स ऑफ. कोणाच्या बुक्स मध्ये दिलेलं आहे हे सगळं? सतीश आणि प्रमोद. सो इन द बुक्स ऑफ, इथं सतीश अँड प्रमोद फॉर द इयर एंडेड 31st March 2000 किती 19 आहे. 31st March 2019 ट्रेडिंग अकाउंट काढलेलं आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बॅलन्स शीट आपल्याला काढायला सांगितलेली नाही, पण आपल्याला वर्किंग नोटमध्ये थोड्या गोष्टींसाठी बॅलन्स शीट लागेल. म्हणून सिम्पली लक्षात घ्या, इथं मी ह्याला असा फॉर्मॅट माझ्याकडे ऑलरेडी बनवलेला आहे. तुम्ही एक्झाम मध्ये हा फॉर्मॅट बनवावा असं कंपल्सरी नाही. तुम्ही वर्किंग नोटमध्ये पण याला एक एक आयटमला तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो माझ्याकडे फॉर्मॅट बनवलेला आहे म्हणून मी हा फॉर्मॅट इथं ठेवायला आहे. करायचा का सुरुवात मग प्रॉब्लेमला पटकन? हो. चला, तर काय दिलं बघा, सगळ्यांनी त्यांचं पुस्तक काढायचं. पुस्तकाचा पेज नंबर 59 दिलेला आहे. सो 59 सॉरी 59 नाही, किती नंबरच्या पेजवर आहे हा प्रॉब्लेम? आय थिंक मला वाटतं पेज नंबर 60 वरती आहे. सो पेज नंबर 60 काढायचा आहे तुमच्या पुस्तकाचा. पटापट पोस्टिंग करून घेऊ. पहिल्यांदा आपण डेबिट बॅलन्सेस मध्ये बघा ओपनिंग स्टॉक देण्यात आलेला आहे. सो ओपनिंग स्टॉकला रेकॉर्ड करून घ्यायचं आहे आपल्याला पटकन. ओपनिंग स्टॉक. सो इथे मी ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड करतो. सो टू ओपनिंग स्टॉक किती दिलाय ओपनिंग स्टॉक? 8,700. 8,000. करेक्ट. याच्यावर काही ऍडजस्टमेंट नाही म्हणून याला डायरेक्टली आउटर कॉलमला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू परचेसेस. सो परचेसेस वरती ऍडजस्टमेंट असल्यामुळे मी परचेसेसला इनर कॉलम मध्ये लिहितो 18,300. बरोबर. इनर कॉलम मध्ये एखादी लाईन जागा सोडतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वेजेस. वेजेसला लिहून टाकायचं आपल्याला ट्रेडिंग अकाउंटलाच टू वेजेस. सिंपल प्रॉब्लेम आहे, असा पण प्रॉब्लेम एक्झाम मध्ये येऊ शकतो. वेजेस वरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून त्याला पण इनर कॉलम मध्ये लिहून घेतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड म्हणून त्याला इथं लिहून टाकतो टू इन्शुरन्स. इन्शुरन्सवर कोणतीही ऍडजस्टमेंट दिलेली नाही म्हणून डायरेक्टली त्याला आउटर कॉलमला लिहून टाकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अनप्रोडक्टिव्ह वेजेस. मी सांगितलं होतं मागच्या प्रॉब्लेम मध्ये की प्रश्नामध्ये जर अनप्रोडक्टिव्ह वेजेस आले तर कुठं जातील अनप्रोडक्टिव्ह वेजेस? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. सो अनप्रोडक्टिव्ह वेजेस 1,400. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वेअर हाऊस रेंट. सांगा बरं मला वेअर हाऊस रेंट कुठं जाईल? प्रॉफिट. हा, लिहून टाका वेअर हाऊस रेंट. सो टू वेअर हाऊस रेंट. सो वेअर हाऊस रेंट 600 रुपीज. नो ऍडजस्टमेंट म्हणून डायरेक्टली आउटर कॉलम. नेक्स्ट आहे कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड पण कुठे येईल लक्षात घ्या? प्रॉफिट लॉस. करेक्ट. कॅरेज आउटवर्ड नो ऍडजस्टमेंट. सो 1,200 रुपये. नेक्स्ट सेल्स रिटर्न. सेल्स मधून मायनस होत असतो. सो म्हणून याला पहिल्यांदा इथं मी बाय सेल्स असं लिहून घेतो. बाय सेल्स मायनस सेल्स रिटर्न. सो 68,000 सेल्स आहे आणि सेल्स रिटर्न किती दिलेलं आहे प्रश्नामध्ये? 600 रुपीज सेल्स रिटर्न दिलेलं आहे. सो 600 रुपीज मायनस केल्यानंतर किती रक्कम यायला लागली कोण सांगाल मला? 67,004. इनर कॉलमलाच लिहितो कारण सेल वरती अजून एक ऍडजस्टमेंट आहे. बरोबर का नाही? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी पण प्रॉफिट अँड लॉस. ट्रेडिंग नो, प्रॉफिट लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एक्सपोर्ट ड्युटी कोमल. इम्पोर्ट ड्युटी असेल तर ती ट्रेडिंग अकाउंटला येते. सो एक्सपोर्ट ड्युटी करेक्शन करून घ्या 1,400 रुपये. नेक्स्ट दिलेला आहे कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी मात्र ट्रेडिंग अकाउंटला येते म्हणून मी एक लाईन जागा सोडून इथं टू कस्टम. बरोबर का? कस्टम ड्युटी ट्रेडिंग अकाउंटलाच येईल ना अविनाश? यस. हो सर. हा. सो कस्टम ड्युटी ट्रेडिंग अकाउंटला 800 रुपीज. सो 800 रुपीज आउटर कॉलमला डिरेक्टली. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डेटर्स. आता डेटर्सला तुम्ही जर समजा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट जर समजा नाही बनवला तर कशी ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची त्याची? तर काय करायचं लक्षात घ्या.
तुम्हाला बॅलन्स शीट न काढता मी हे फॉर्मॅट म्हणजे कशा पद्धतीनं सॉल्व्ह केलं जाऊ शकते हे दाखवतो. मी इथली बॅलन्स शीट माझी डिलीट करून टाकतो. सो मी इथली बॅलन्स शीट माझी डिलीट केलेली आहे आणि सिम्पली लक्षात घ्या, हा आता लक्षात घ्या, मी काय करीन, माझी बॅलन्स शीट डिलीट केली आहे तर मी इथं वर्किंग नोट काढेन. लक्षात घ्या, काय काढीन इथं, वर्किंग नोट्स. वर्किंग नोट, पहिली वर्किंग नोट काढेन, वर्किंग नोट नंबर 1, सन्ड्री डेटर. कारण त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून मी त्याला काय करेन, लक्षात घ्या, इथं लिहून टाकेन 40,000 रुपीज. बाकी रेग्युलर जाईल. इन्व्हेस्टमेंट वरती काही ऍडजस्टमेंट नाही म्हणून ह्याला कुठेही वर्किंग नोट मध्ये घ्यायची गरज नाही. लक्षात घ्या, कळाले का तुम्हाला? यस यस हो म्हणा एकदा सगळेजण. हो सर. आता इन्व्हेस्टमेंट वरती ऍडजस्टमेंट ज्याला, हे बघा, ऍसेट आणि लायबिलिटीचा कोणताही आयटम असू द्या, फक्त ज्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे ना त्यालाच फक्त आपल्याला वर्किंग नोट मध्ये घ्यायचंय. कारण आपल्याला इथं बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितली आहे का हो? नाही. राईट. सो मी इन्व्हेस्टमेंटला कुठेही घेणार नाही. लक्षात घ्या, सिम्पली त्याला सोडून देणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फॅक्टरी रेंट. सो फॅक्टरी रेंटला ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करून टाकेन मी. सो मी इथे ट्रेडिंग अकाउंटला लिहून टाकतो फॅक्टरी रेंट. सो टू फॅक्टरी रेंट. सो किती दिलेला फॅक्टरी रेंट? 1,600. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पोस्टेज अँड टेलिग्राम, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड पोस्टेज अँड टेलिग्राम. सो इथे लिहून टाकेन टू पोस्टेज अँड टेलिग्राम. सो पोस्टेज अँड टेलिग्राम किती? 400. सो ही माझी डेबिट साइडची सगळी पोस्टिंग झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेल्स क्रेडिट साइड बघा. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये सेल्स आपण ऑलरेडी रेकॉर्ड केलेला आहे. डिव्हिडंड, आता डिव्हिडंड हे आपलं इन्कम आहे. डिव्हिडंड म्हणजे काय असतं? शेअर्स वरती जो प्रॉफिटचा हिस्सा दिला जातो आपल्याला, राईट, शेअर होल्डर्सला, त्याला डिव्हिडंड असं म्हणलं जातं. पण ते आपलं इनडायरेक्ट इन्कम असल्यामुळं आपण त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला घेतो. लक्षात घ्या. सो बाय डिव्हिडंड इथे लिहून टाकतो मी. किती डिव्हिडंड मिळाला आपल्याला? कोण सांगा मला? 2,000 रुपये. लक्षात ठेवायचं, डिव्हिडंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे परचेस रिटर्न. परचेसेस मधून मायनस होतं म्हणून मी इथं परचेस मधून त्याला मायनस करून टाकतो. सो लेस परचेस रिटर्न, राईट. सो परचेस रिटर्न 500 रुपीज. आउटर कॉलम किती मग? 17,000. 17,800 का? हो सर. हा, 17,800. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे सन्ड्री क्रेडिटर्स. अच्छा, सन्ड्री क्रेडिटर्स वरती काही ऍडजस्टमेंट आहे का? नाही. मग त्याला लिहित बसायची गरज आहे का? कुठंच लिहायचं नाही, कारण आपल्याला बॅलन्स शीट बनवायला सांगितलेलीच नाही म्हणून त्याला मी लिहित बसणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 10% बँक लोन. अच्छा, 10% बँक लोन वरती ऍडजस्टमेंट आहे का? आहे. हिडन ऍडजस्टमेंट आहे म्हणून सांगितलंय म्हणून मी याला वर्किंग नोट मध्ये लिहिन. तसं तर बँक लोन कुठं असतं? हे लायबिलिटीला असतं, पण मी इथं वर्किंग नोट नंबर 2 काय लिहिन इथं? 10% बँक लोन. ऍडजस्टमेंट असल्यामुळेच मी फक्त वर्किंग नोट मध्ये त्याला घेत आहे. ज्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही, ऍसेट अँड लायबिलिटीच्या कोणत्याही आयटम वरती त्याला आपल्याला घ्यायचं नाही. सो माझी पोस्टिंग सगळी झालेली आहे. एक आयटम तेवढा राहिलाय, अदर रिसिट. अदर रिसिट पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपल्याला, हा, राईट. सो इथे लिहून टाका मग बाय अदर रिसिट. अदर रिसिप्ट.
सो अदर रिसिप्ट किती आपली 1000 रुपीज. सो अशा पद्धतीने आपली सगळी पोस्टिंग झालेली आहे, लक्षात घ्या. आता वन बाय वन आपल्याला ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायच्या आहेत. सो पहिली ऍडजस्टमेंट आहे बघा, द क्लोजिंग स्टॉक इज अ व्हॅल्यूड ॲट ₹15,400. सो सिम्पली पहिला इफेक्ट कुठं जाईल हो त्याचा, मग कोण सांगाल मला? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. लिहून टाका मग, बाय क्लोजिंग स्टॉक. सो किती दिलेला आहे? 400. 15,400. हा झाला त्याचा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट आपल्याला देत बसायची गरज आहे का हो? बोला, दुसरा इफेक्ट देण्याची गरज आहे का? आपल्याला बॅलन्स शीटच काढायला सांगितलेली नाही, त्यामुळे दुसरा इफेक्ट देण्याची गरज आहे का? नाही. नाही. झालं, संपला. क्लोजिंग स्टॉकची पहिलाच इफेक्ट तिथं झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड नंबरची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस ₹500. सो वेजेस मध्ये त्याला ऍड करून टाका. सो ऍड आउटस्टँडिंग ₹500. सो आउटर कॉलम 1500. दुसरा इफेक्ट कुठं होतो आउटस्टँडिंग वेजेसचा? पण आपल्याला बॅलन्स शीट काढायला सांगितली आहे का? नाही. मग राहिलं एवढा एकच इफेक्ट देऊन आपण शांत बसायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे, सगळ्यांनी पुस्तकात बघायचं बरं का ऍडजस्टमेंट. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹800 अँड मेंटेन आरडीडी ₹3% ऑन सन्ट्री डेटर्स. आता लक्षात घ्या, ही ऍडजस्टमेंट जी आहे ती आपल्याला सन्ट्री डेटर्स वरती करावी लागते. आणि 5 नंबरची ऍडजस्टमेंट, 2 ऍडजस्टमेंट सन्ट्री डेटर्स वरती येतात. मला सांगा पहिल्यांदा प्रेफरन्स कुणाचा लागतो? 5व्या ऍडजस्टमेंटचा पहिल्यांदा प्रेफरन्स लागेल का 3ऱ्या ऍडजस्टमेंटचा लागेल पहिल्यांदा? 5व्या. मी तुम्हाला काल लिहून दिलं होतं बघा, एक टेबल पण बनवून दिला होता की ज्यावेळेस प्रश्नामध्ये अनरेकॉर्डेड सेल येतो तर पहिल्यांदा त्या अनरेकॉर्डेड सेलचा, लक्षात घ्या, इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. आता अनरेकॉर्डेड सेल डेटर मध्ये कशामुळे ऍड होतं याचं लॉजिक मी तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे. नसेल लक्षात येत तर तुम्ही व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर अपलोड केलेले त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. राईट. सो मी इथं अनरेकॉर्डेड सेल पहिल्यांदा इथं ऍड करून घेतो. सो कशामध्ये ऍड? सेल्स मध्ये ऍड करून घेतो अनरेकॉर्डेड सेल. किती रुपयाचा अनरेकॉर्डेड सेल आहे? 2000चा. सो सेलला मी आउटर कॉलमला लिहून टाकतो. आता इथे किती झाले? 69,400. बरोबर का? हो सर. आता ह्याचा दुसरा इफेक्ट कुठं होतो? सन्ड्री डेटर्स मध्ये याला ऍड केलं जातं. बरोबर. अनरेकॉर्डेड सेल आपण रेकॉर्ड केला नाही म्हणजे काय? सेल झालाय, आपल्याला पैसे नाही मिळाले. पैसे नाही मिळाले म्हणजे तो आपला डेटर झाला. म्हणून ही अनरेकॉर्डेड सेल हा डेटर्स मध्ये ऍड होत असतो, लक्षात घ्या. आणि लक्षात ठेवायचं, ज्यांना लक्षात राहत नाही त्यांनी असंच लक्षात ठेवायचं की अनरेकॉर्डेड सेल डेटर मध्ये ऍड होतो. सो अनरेकॉर्डेड सेल 2000 रुपयाचा अनरेकॉर्डेड सेल. सो इथं 42,000 झाले. बरोबर का? आता लक्षात घ्या, आता आपल्याला याच्यातून बॅड डेट्स मायनस करायचे. पहिल्यांदा काय मायनस करायचे त्याच्यातून? पहिल्यांदा बॅड डेट्स, बॅड डेट्स. सो किती दिलेला तो प्रश्नामध्ये बॅड डेट्स? 800 रुपये. सो पहिल्यांदा 800 रुपये मी इथून मायनस केले, मग राहिले इथं 41,200. बरोबर का? बोला, बरोबर का? हो सर. हा. त्याच्यानंतर सेकंड, याच्यातून आपल्याला आरडीडी मायनस करायची. मग आता आरडीडी ची प्रोव्हिजन करायची. आरडीडी ऍट द रेट किती पर्सेंट काढायला सांगितलेले? 3%. सो मी इथं 3% आरडीडी ची प्रोव्हिजन. अच्छा, ही 3% प्रोव्हिजन जी करायला सांगितलेली आहे ती कोणत्या अमाऊंटवर करणार तुम्ही? 40 वरती, 42 वरती का 41,200 वरती? 41,200. करेक्ट आहे, 41,200 वरती. मग करून टाका 41,200 वरती 3%. 1,236. मग सांगा 1,236 मायनस केल्यानंतर डेटर्स किती राहिले?
करा लवकर. 39,964. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपण हा अनरेकॉर्डेड सेलचा तर इफेक्ट देऊन टाकला, तिथं सेल मध्ये देऊन टाकला. आता ह्या मी ही वर्किंग नोट का काढली लक्षात घ्या डेटर्सची, आणि बाकीच्या ऍसेटची वर्किंग नोट का काढली नाही, कारण या लक्षात घ्या बॅड डेट्स आणि आरडीडीचा जो इफेक्ट आहे लक्षात घ्या, तो कुठं जात असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जात असतो, बरोबर का नाही. आणि हे इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवावे लागतील, कारण आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढायला सांगितलेलं आहे की, म्हणून आपण इथं याचा जो इफेक्ट आहे लक्षात घ्या, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इथं दाखवून द्यायचा आहे. सो मी इथं लिहून टाकतो टू है ना बॅड डेट्स. सो बॅड डेट्स 800 रुपीज आणि टू आरडीडी. सो आरडीडी किती सांगितले, 1,236 रुपये. कळालं सगळ्यांना. बोला, कळालं का सगळ्यांना. येस सर. आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ रुपीज 1,800 डिस्ट्रीब्युटेड एज अ फ्री सॅम्पल. सांगा बरं आता फ्री सॅम्पलचे पहिले ट्रीटमेंट कुठं होईल, ट्रेडिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. किती सिंपल पद्धतीने मी सांगितलं होतं का नाही. कोणत्याही कारणाने गुड्स फॅक्टरीच्या बाहेर गेल्या, कोणत्याही कारणाने गुड्स बिझनेसच्या गोडाऊनच्या बाहेर गेल्या, की त्याचा पहिला इफेक्ट जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. सो म्हणून बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल. किती रुपयाचे गुड्स आपण डिस्ट्रीब्यूट केले तो सॅम्पल म्हणून, 1,800. बरोबर का. येस सर. याचा दुसरा इफेक्ट कुठं होतो सांगा बरं पटकन, आता कोण सांगाल मला. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट. करेक्ट आहे, टू ऍडव्हर्टाइजमेंट है ना. फ्री सॅम्पल आपण कशासाठी वाटतो, आपल्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइज व्हावी म्हणून. ब्रॅकेट मध्ये इथं मी फ्री सॅम्पल लिहिले बघा. सो 1,800. ठीक आहे. सो ही ऍडजस्टमेंट पण झाली. आता कोणती ऍडजस्टमेंट राहिली हो, जवळपास सगळ्या ऍडजस्टमेंट आपण केलेल्या आहेत, फक्त एक हिडन ऍडजस्टमेंट राहिलेली आहे, 10% बँक लोन. काय म्हणलंय प्रश्नामध्ये नीट बघा, मी तुमच्या समोर प्रश्न इथं शेअर करतो. बँक लोन घेतलाय आपण 8,000 रुपयाचा. मला सांगा बँक आपल्याला जी लोन देते ती काय फुकट देते का व्याजावर देते हो, व्याजावर देते. मग आता जेव्हा लक्षात घ्या, जेव्हा प्रश्नामध्ये बँक लोन सोबत पर्सेंटेज दिलेले असतात, नीट लक्ष द्यायचं मी काय म्हणायला लागलो, जेव्हा प्रश्नामध्ये बँक लोन सोबत पर्सेंटेज दिलेले असतात, अशा वेळेस आपल्याला त्याच्यावरचं व्याज काढायचं आहे. व्याज म्हणजे इंटरेस्ट काढायचा आहे, लक्षात घ्या. बरोबर. आता हे लोन कधी घेण्यात आलं होतं, 1/7/2018 म्हणजे 1 जुलै 2018 रोजी लोन घेण्यात आलं होतं. आपण आपलं वर्ष कधी स्टार्ट झालं हो, कोण सांगेल पटकन मला वर्ष कधी स्टार्ट झालं. मार्चला कसं होईल, 1 एप्रिल 2018. गाँव वालों 1 एप्रिल सर. हाँ 1 एप्रिल, गलती से भी मिस्टेक नहीं करने का. 31 मार्चला संपायला म्हणलं की 1 एप्रिलला सुरू होतंय, लक्षात घ्यायचं. 1 एप्रिल 2018 सुरू केलं आणि लोन कधी घेतलं, 1 जुलैला घेतलं. म्हणून आता व्याज तुम्ही 12 महिन्याचं देणार का 9 महिन्याचं देणार. जुलैपासून मोजा बरं 31 मार्च पर्यंत किती होतात दिवस, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. मग पैसे तुम्ही 9 महिने वापरल्यानंतर कुणाला व्याज 1 वर्षाचं देताल का मग, नाही. आपल्याला व्याज पण 9 महिन्याचाच कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. पहिल्यांदा आपण काय करायचंय, इथं व्याज कॅल्क्युलेट करून घ्यायचं 10% बँक लोन वरती. सो बँक लोन किती घेतलंय आपण, 8,000 रुपये, त्याच्यावरती
10% म्हणजेच किती 10/100 है ना 10/100 सो 1020 सो किती होतं मग हे 800 रुपये व्याज होतं बरोबर का बरोबर का 10% 800 रुपये होते 8,000 वरती हो सर. हा पण हे किती दिवसांसाठी 800 रुपये आहे हे 1 इयर साठी 800 लक्षात घ्या पण आपल्याला व्याज किती दिवसांचं काढायचं 9 महिन्याचं काढायचंय फक्त 9 महिन्याचं म्हणून 800 रुपयेला जर मी 12 न भाग घातला म्हणजे मला 1 महिन्याचं व्याज मिळून जाईल 1 वर्ष म्हणजे 12 महिने ना बरोबर का तर या 800 ला मी 12 न भाग घातला आणि त्याला 9 न गुणलं लक्षात घ्या की बरोबर मला 9 महिन्याचं व्याज मिळून जाईल सो किती येईल मग सांगा बरं पटकन भागाकार आणि गुणाकार करून 600 रुपये बरोबर मग आता लक्षात घ्या हे व्याज आपण द्यायला पाहिजे होतं का नाही बोला लोन घेतलं म्हणल्यानंतर हे व्याज द्यायला पाहिजे होतं का नाही सर. हा पण आपण दिलंय का बघा बरं इथं डेबिट साईडला इथं कुठंतरी दिसायला लागलंय का बघा बरं इथं इंटरेस्ट पेड म्हणून कुठंतरी दिसायला लागलंय का बघा बरं डेबिट साईडला तुमच्या दिसायला का इंटरेस्ट ऑन बँक लोन कुठे दिसायले का नाही. नाही म्हणजे सर. आपण दिलं नाही याचा अर्थ काय झालं कोणताही खर्च जो आपण द्यायला पाहिजे होता पण दिला नाही म्हणल्यानंतर त्या खर्चाला काय म्हणलं जातं नीट प्रश्न बघा कोणताही खर्च द्यायला पाहिजे होता पण दिला नाही म्हणल्यानंतर त्या खर्चाला काय म्हणलं जातंय आउटस्टँडिंग. करेक्ट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मग इथं काय आउटस्टँडिंग झालं हो इथं इंटरेस्ट आउटस्टँडिंग झाला म्हणून इथं लिहून टाका टू आउटस्टँडिंग इंटरेस्ट टू आउटस्टँडिंग इंटरेस्ट किती रुपये 600 रुपीज वर्किंग नोट मध्ये जाऊन बघू शकतात सो वर्किंग नोट नंबर 3 आपण याच्यासाठी बनवली आहे 3 आहे का 2 आहे सॉरी 2 आहे इथं बरोबर कशासाठी आपण 9 महिन्याचं जे व्याज आहे लक्षात घ्या ते या वर्षामधलं व्याज होतं जे द्यायला पाहिजे होतं बँकेला पण आपण दिलं नाही पण दिलं जरी नसलं तरी सुद्धा लक्षात घ्या ती या वर्षाची लायबिलिटी असल्यामुळे किंवा या वर्षाचा खर्च असल्यामुळे त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड केलं आहे लक्षात घ्या कळालं का सगळ्यांना कळालं सगळ्यांना आणि सर दिला असतं तर काय केलं असतं दिला असला असतं किती दिला असलं तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला इथे शो झाला असतं कुठं शो झाला असतं नीट बघितलं इथे लक्ष दे सो इथं लिहिलं असतं इथं त्यांनी दिलं असतं आपल्याला ऑलरेडी इंटरेस्ट म्हणून 600 तू इथला इंटरेस्ट कुठे टाकला असतास मग बोल इथला इंटरेस्ट कुठे टाकला असतास डेबिट साइडचा डेबिट साइडला इंटरेस्ट कुठे टाकशील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिटच साइड ना हो हा आता लक्ष द्या इथं मी एक खूप महत्वाची ऍडजस्टमेंट तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या कधी कधी प्रश्नामध्ये हे लोक काय करतात लक्षात घ्या कधी हे लोक करतात अशा पद्धतीनेच तुम्हाला देतात 10% बँक लोन बरं का पर्सेंटेज आलं की अलर्ट करून टाकायचं माइंडला कारण मी पर्सेंटेज आलं की ती हिडन ऍडजस्टमेंट असते असं सांगितलं होतं ठीक आहे पर्सेंटेज दिसलं ट्रायल बॅलन्स मध्ये की अलर्ट करायचं माइंडला हिडन ऍडजस्टमेंट डेंजर आहे म्हणायचं लक्षात घ्या आता कधी काय करतात लक्षात घ्या की प्रश्नामध्ये इथं लक्षात घ्या तुम्हाला इंटरेस्ट देतात काय देतात इथं देतात इंटरेस्ट
आता इंटरेस्ट मधून इथं अमाऊंट देते फक्त 300 रुपये किंवा 400 रुपये किंवा 500 रुपये, काही अमाऊंट देऊ शकते. समजा 300 रुपये अमाऊंट दिली. मग आता लक्षात घ्या, आपण जेव्हा बँक लोनची ऍडजस्टमेंट केली, लक्षात घ्या, त्यावेळेस आपण किती आउटस्टँडिंग काढला हो त्याच्यावरचा? 600. 600 रुपये आउटस्टँडिंग काढला, बरोबर का नाही? म्हणजे 600 रुपये द्यायला पाहिजे होते. एवढे द्यायला पाहिजे होते. पण तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये जेव्हा इथं इंटरेस्ट येतो ना, ट्रायल बॅलन्स मध्ये जेव्हा आपण डेबिट साइडला इंटरेस्ट बघतो, 300 असेल, 400 असेल किंवा 500 असेल, याचा अर्थ काय हो? हा इंटरेस्ट पेड केलेला आहे का पेबल आहे? पेड केलेला Paid. आहे. पेड केलेला आहे ना. ट्रायल बॅलन्सला कोणताही आयटम कधी येतो? जेव्हा पेड केलेला असेल. तर हा आयटम किंवा लक्षात घ्या, हा इंटरेस्ट आहे इथं, इथला जो इंटरेस्ट असतो तो पेड केलेला असतो. मग आता ज्यावेळेस आपल्याला ही बँक लोनची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आहे, जर समजा मला ट्रायल बॅलन्स मध्ये इंटरेस्ट देण्यात आलेला असता, तर मी त्या इंटरेस्टला कुठं लिहिलं असतं? त्या इंटरेस्टला असं इथं लिहिलं असतं, बघा इथं लिहिलं असतं. नीट लक्ष द्या सगळेजण, मी तुम्हाला ही ऍडजस्टमेंट खास करून सांगायला लागलो. इथं लिहिण्यात आलेला असता टू इंटरेस्ट किती रुपये? 300 रुपीज, बरोबर का? असं समजून हो सर. 300 रुपीज. आता आपण ही बँक लोनची ऍडजस्टमेंट केली. मग बँक लोनची ऍडजस्टमेंट केल्यानंतर आपल्याला असं कळालं की 600 रुपये आपण द्यायला पाहिजे होते व्याज म्हणून. पण आपण इथं जी 300 रुपयेच फक्त पेड केलेले आहेत म्हणल्यानंतर मग आउटस्टँडिंग किती झाले हो? 600 झाले का 300 झाले फक्त? कोण सांगेल मला? 300. 300. तुम्हाला ही वरची ऍडजस्टमेंट कळाली का? जी ऍक्च्युअल प्रश्न होता ती कळाला का? आपण इथं ह्याला आउटस्टँडिंग का घेतलं एवढं कळालं का तुम्हाला? मला सांगा. आपण हा इंटरेस्ट द्यायला पाहिजे होता, पण आपण दिलेला नाही, लक्षात घ्या. म्हणून आपण इथं पूर्ण आउटस्टँडिंग 600 रुपये म्हणून टाकलंय. पण जेव्हा प्रश्नामध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये इंटरेस्ट देण्यात येतो आणि ऍडजस्टमेंट मध्ये 600 रुपीज समजा ह्याच्यावरती व्याज आपण कॅल्क्युलेट केलंय, अशा सिच्युएशन मध्ये ही 600 जी आहेत, लक्षात घ्या, द्यायला पाहिजे होते, परंतु आपण किती दिले हो? 300 रुपये ऑलरेडी दिलेले आहेत. म्हणून ज्यावेळेस तुम्ही इथं आउटस्टँडिंग करताल त्यावेळेस इथं अशा सिच्युएशन मध्ये आउटस्टँडिंग म्हणून इथं फक्त 300 रुपये ऍड होतील आणि आउटर कॉलमला 600 रुपये. कळालं का सगळ्यांना? हो सर. हा, कळालं का कोमल तुला? हो सर. कुणाला कळालं नसेल तर फ्रँकली विचारा मला. बघा मी परत सांगतो, जेव्हा प्रश्नामध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये इंटरेस्ट दिलेला असतो आणि ऍडजस्टमेंट मध्ये पण आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट आपण केलेला आहे, त्यावेळेस आपल्याला इथं ऍडजस्टमेंट मध्ये कळालं की 600 रुपीज बँकेवरचं जे व्याज आहे ते आपण द्यायला पाहिजे होतं. पण ट्रायल बॅलन्स मध्ये ऑलरेडी 300 रुपये इंटरेस्ट दिलेला आहे, म्हणजे हा इंटरेस्ट कोणता आहे? हा पेड केलेला इंटरेस्ट आहे, बरोबर आहे का? ट्रायल बॅलन्स मधला इंटरेस्ट हा पेड केलेला इंटरेस्ट असतो. मग एवढे ऑलरेडी आपण पेड केलेले आहेत म्हणल्यानंतर मग मला सांगा 600 रुपये आउटस्टँडिंग कसे होतील? फक्त 300च आउटस्टँडिंग होतील ना, कारण 300 आपण ऑलरेडी पेड केलेले आहेत, बरोबर का? यस. हो सर. हा, आता जर समजा मी म्हणलं की ट्रायल बॅलन्स मध्ये इंटरेस्ट 400 रुपये असला असता, तर आउटस्टँडिंग किती असला असतो मग? 200 रुपये. 200 सर. 200, बरोबर आहे ना? टोटल 600, बाहेर फक्त 600 येतील, व्याज तर 600च्या वर जाणार नाही, लक्षात घ्या. जर 400 पेड केले असतील तर आउटस्टँडिंग किती राहतील मग? 200. जर का समजा 500 पेड केले असतील तर आउटस्टँडिंग किती राहतील मग? 100. 100.
सिंपल ना, 500 ऑलरेडी पेड केलेले आहेत. मग किती राहिले होते पेड करायचे तेवढेच फक्त आउटस्टँडिंग मध्ये येतील ना. तुम्हाला आउटस्टँडिंग या शब्दाचा अर्थ कळतो का? आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी राहिलेलं आहे. मग किती राहिले इथं बाकी? फक्त 100 राहिले, कारण ऑलरेडी आपण व्याजापोटी म्हणजेच इंटरेस्टचे 500 रुपये आपण ऑलरेडी दिलेले आहेत, लक्षात घ्या. आणि आता फक्त 100 रुपये राहिलेले आहेत. सो इथं आउटर कॉलम 600. जर का समजा 200 रुपये दिले असते तर आउटस्टँडिंग किती राहिले असते हो मग? 400. 400. टोटल आपल्याला 600 घ्यायचे, लक्षात घ्या. कळाली सगळ्यांना ही ऍडजस्टमेंट? आता जर समजा तुम्ही हा प्रॉब्लेम लिहून घेतला असेल तर ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट तुम्हाला घरी कॅल्क्युलेट करायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर सगळ्यांना ही ऍडजस्टमेंट आय होप समजली असेल. नसेल समजली तर त्यांनी घरी याची प्रॅक्टिस करायची आहे, लक्षात घ्या. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. रेकॉर्डिंग मी युट्यूब वरती कालच्या पर्यंतच्या प्रॉब्लेमच्या रेकॉर्डिंग अपलोड केल्या आहेत युट्यूब वरती. जे जे विद्यार्थी नव्हते ते रेकॉर्डिंग बघतील, आणि नसतील तर आजचा पण क्लास मी इथं रेकॉर्ड केलेला जो आहे तो रेकॉर्डिंग मी टाकणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे.